महत्त्वाच्या बातमीनं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मुकुंदवाडी भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे अनेक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, काय परिस्थिती आहे? नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरात रात्रीपासून मुसळधार पावसाचे आगमन सुरू आहे। या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागात अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान नागरिकांचं झालेलं आहे। सर्वोपरी वस्तू या ठिकाणी नाजूक झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या नागरिकांच्या वतीने घरातील पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून आता काही प्रमाणात पाणी कमी झालं आहे, पण मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। निश्चितच सुमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे नागरिकांच्या घरात अक्षरशः पाणी शिरलंय। छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर मधल्या नारंगी नदीला पूर आलेला आहे। वैजापूर शहरातल्या दत्तानगरसह अनेक भागात पुराचं पाणी शिरलंय। रात्री 3 वाजता नागरिकांचं त्यामुळे स्थलांतर करावं लागलंय। सगळीकडेच पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे नद्यांना पूर येतोय। तर छत्रपती संभाजीनगरातल्या वैजापूर मधल्या नारंगी नदीला सुद्धा पूर आलेला आहे। वैजापूर शहरातल्या दत्तानगरसह अनेक भागात या पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करावं लागलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय परिस्थिती? अक्षरशः नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे। दीपाली, कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस होतोय। खास करून वैजापूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। नारंगी नदीला पूर आल्याने वैजापूर शहरातील दत्तानगरसह अनेक भागांमध्ये पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे रात्री 3 वाजेपासून लोकांना स्थलांतर केलं जात आहे। आणि याचप्रमाणे वैजापूर ग्रामीणमध्ये देखील अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आता लोकांना त्या पाण्या पूर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरमध्ये होत असलेल्या पावसाचा जोरदार फटका वैजापूर तालुक्याला बसलेला आहे। शहरासह ग्रामीण भागात जो अनेक भागांमध्ये नद्या नाल्यांना पूर आलेला आहे आणि आता पूर परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।